धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका येथे अजनाड गावातील नागेश्वर मंदिर येथे हे नागेश्वर मंदिर जे आहे इथे पोचण्यासाठी मित्रांनो आपल्याला शिरपूरवरून एक जवळजवळ एक 15 ते 20 किलोमीटर अंतर आहे. आणि हा जो आता रस्ता आहे हा आहे शिरपूर चोपडा रस्ता. शिरपूर चोपडा रस्त्यावर सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर नागेश्वर फाटा लागतो आणि तिथून आपल्याला हा टर्न घ्यावा लागतो. इथून 2 किलोमीटर अंतरावर नागेश्वर मंदिर आहे. मित्रांनो, शिरपूर तालुक्यातील अजनाड येथे नागेश्वर जे एक मंदिर आहे तिथे आपण आलेलो आहोत. आपण तिथे पोचलेलो आहोत. बघू शकतात अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. जागृत देवस्थान आहे, महादेवाचं मंदिर आणि सातपुड्याच्या पायथ्याशीच हे आहे. आणि इथे बघा सुरुवातीलाच दत्त मंदिर पण आहे. दत्ताचं मंदिर, शिवपार्वतीचंही मंदिर आहे आणि समोर जे लिहिलं आहे श्रद्धापथ नागेश्वर देव सेवा संस्था, इथून वरती जाण्याचा रस्ता आहे. 2 मार्ग आहेत. एक तर तुम्ही येऊ शकता पायी जायचे असेल टेकडी चढून तर हा एक रस्ता आहे आणि दुसरा आहे तो रस्ता म्हणजे मंदिराकडे येताना सुरुवातीलाच एक डाव्या हाताला एक रस्ता आहे, तिथून तुम्ही सरळ गाडी वरती नेऊ शकता. हो बघ सगळे हातपाय धुतात ना. अरे वा, रेती पण आहे इथं, मासे पण आहेत. चिटकू चिटकू माय गॉड. मोठू पण आहे बेटा तिकडे, मोठ्या तिकडे कॉर्नरला. नाही ग फिश नाही. हा ग फिश आहे ना बघ ना. किती भारी पाणी आहे मम्मी. असं वाटतं मित्रांनो, नागेश्वर संस्थानात जेव्हा आपण येतो दर्शनाच्या पहिले हे जे आहे गोमुख आहे
आणि हा नॅचरल स्रोत आहे. म्हणजे सातपुड्यात जे काही नद्या उगम पावतात आणि इथे एक तलाव पण आहे. त्या तलावातनं हे कनेक्शन येऊन हे गोमुखमधून पाणी येतं आणि इथे छान एक हातपाय धुण्यासाठी एक व्यवस्था आहे. आणि इथे पहिले हातपाय धुवून मगच पुढे आपण जातो नागेश्वरला. आणि हा जो आहे हा पायी जाण्याचा रस्ता आहे. तर मी कार आणली असल्यामुळे मी सरळ आता वरती मंदिरात जाणार आहे. तर चला आपण जाऊ नागेश्वर मंदिराकडे. नागेश्वर एक जागृत देवस्थान आहे मित्रांनो. आणि इथे भरपूर लोक मानतात म्हणजे वेगवेगळे त्यांचं देवाचं घराणे मानतात. आणि हे जागृत देवस्थान असल्यामुळे ही मानता म्हणजे जी मानता मानली आहे ती पूर्ण झाल्यानंतर लोक ती मानता देण्यासाठी इथे वरणबट्टीचा कार्यक्रम वगैरे मोस्टली इथे केला जातो. कारण की हा जो परिसर बघू शकतात खूपच सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे. आणि ह्या परिसरात श्रावणात तर खूपच लोक येतात. जसं आता तुम्ही इथे बघू शकतात वरणबट्टीचा कार्यक्रम मानताच आहे इथल्या काही लोकांनी मानलेली. तर वरणबट्टीचा कार्यक्रम पण ते करत आहेत. हाच तो रस्ता आहे जो डायरेक्ट मंदिराकडे जातो. पण कच्चा रस्ता आहे. बाईक आरामाने जाईल. आम्ही कारने चाललोय, बघू कुठपर्यंत जात आहे. मित्रांनो, मंदिरावर येताना मी टेकडीच्या खालून कारने आलो. पण जाताना म्हटलं चला जो पायदळ मार्ग आहे त्याचा वापर करून बघू म्हणून जाताना मी पायऱ्यांनी जातोय. तर पायऱ्याही काय एवढ्या विशेष नाही आहेत. म्हणजे तुम्ही 15 मिनटात चढू शकतात. आणि हे बघा टेकडीच्या शेजारी हा आहे हा सातपुडा पर्वताचा पायथा आहे. इथून सातपुडा पर्वत चालू होतो आणि त्याच्या काठी हा तलाव पण आहे. आणि तलावाच्या जवळ अजून एक टेकडी आहे ज्याच्यावर हे नागेश्वर मंदिर जे आहे ते वसवलेलं आहे. पहिले फारच छोटं, पण आता मॉडिफिकेशन केलेलं आहे मंदिराचं. आम्ही लहान असताना यायचो इथे, त्यावेळी या पायरे एवढं डेव्हलप नव्हतं, पण मागच्या 5-6 वर्षात छानपैकी डेव्हलप केलेलं आहे. तर एका दिवसासाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता तिथे.
वन डे ट्रिप. आणि इवन इथे स्वयंपाक वगैरे बनवून छानपैकी तुम्ही एक दिवस फुल एन्जॉय करू शकता.